नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये बरेचसे प्रश्न असे आहेत की ते अद्यापही सरकार सोडू शकत नाही. असं असतानाही एकीकडे शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, बेरोजगारी, महागाई हे तर वाढतच आहे, पण त्याविषयी सरकार कधीही बोलायला तयार नाही. दरवेळी अधिवेशन होतं, पण अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आणि मध्ये मध्ये सभागृह तहकूब होताना देखील आपण पाहिलं. सध्या अधिवेशनामध्ये पुढील 5 वर्षासाठी शिक्षण पद्धतीत काय सुधारणा केली पाहिजे, बेरोजगारी कशी कमी केली पाहिजे, महागाईवरती आळा कसा बसवायला पाहिजे, यावरती तुम्ही कधीही चर्चा होताना पाहिलं नसेल. पण आज मात्र राजकीय स्वार्थापोटी आणि आपली ताकद दाखवण्यासाठी कुठे ना कुठे राजकारण होतानाच चित्र दिसत आहे. महाराष्ट्रात मराठी यायलाच पाहिजे असा आग्रह जेव्हा धरला गेला, तेव्हा हिंदी भाषा देखील पहिलीपासून विद्यार्थ्यांना सक्तीची करावी असा निर्णय देखील एका बाजूला होतानाच चित्र पाहत आहोत. एकीकडे महाराष्ट्रात जिल्हा परिषद शाळा ओस पडत आहे, मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे. असं असताना मात्र यावरती उपाययोजना करतानाच चित्र आज दिसत आहे. यालाच धरून महासागरच्या माध्यमातून आज आम्ही हिंदी भाषाची सक्ती आणि त्यावरती होणारं राजकारण या विषयावरती चर्चासत्र आयोजित केले आहे. आजच्या या चर्चासत्रात सहभागी आहेत वरिष्ठ पत्रकार तथा प्राध्यापक जयंत महाजन सर, त्याबरोबरच लेखिका आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आणि शिक्षण तज्ञ चित्रा देशमुख मॅडम. आपल्या दोघांचंही आमच्या या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. सर, पहिला प्रश्न आज प्राध्यापक जयंत महाजन जे वरिष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडे मी येतोय. महाजन सर, महत्वाचा मुद्दा की आज आपण पाहतोय की सगळ्यात मोठं राजकारण आज या ठिकाणी होतानाचं चित्र दिसतं. ज्या पद्धतीने हिंदी भाषा सक्तीची या पद्धतीने सुरू असताना या ठिकाणी मनसे झालं, शिवसेना झालं, त्याबरोबर भाजपाची कुठेतरी बॅनरबाजी होते, पण विद्यार्थ्यांकडे इकडे कुठे लक्ष दिलं जात नाही. विद्यार्थ्यांना खरंच हे झेपेल का? विद्यार्थ्यांसाठी ते योग्य राहील का? काय सांगा? मुळातच हा जो प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे मराठी भाषा सक्तीची, माफ करा, हिंदी भाषा सक्तीची, मुळातच हा निर्णय सरकारने जो जाहीर केलेला आहे तो मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून आणि काही राज्यांतल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला आहे. याच्यामध्ये मराठी हिंदीबद्दल प्रचंड प्रेम उफळून आलंय वगैरे त्याचा काही भाग नाही, पण याचे दूरगामी परिणाम आपल्या राज्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला माहित आहे, मला वाटतं 2च दिवस झाले मी काही राज्यांच्या दौऱ्यावर गेलो होतो. 2च दिवस झाले. स्वप्नील सर, तुम्हाला माहित आहे मी त्याच परिसरात होतो. मी त्या राज्यात गेल्यानंतर समजू ना समजू मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जंगलात साजरी करायची होती. त्या लोकांना मी भेटलो, सगळ्या भाषेमध्ये बोलून पाहिलं, पण त्यांना त्या भाषेत त्यांच्या भाषेमधला माणूस शोधला, ज्याला कळत होतं त्याला सांगितलं यांना असं सांगितलं. त्यावेळी त्यांना त्यांची भाषा कळाली. म्हणजे त्यांच्या भाषेवर ते एकदम ठाम आहे. आणि आपल्याकडे मात्र उलटा प्रकार सुरू झालेला आहे. जी भाषा आपल्या राज्याची, जी आपल्या मूळ भाषा आहे, तिच्यापासूनच आपण दूर चाललेलो आहे. हिंदी भाषा तुम्ही सक्तीची केलेली, हे करून त्यांना मिळणार काय? तुम्ही आताच राज्यकर्ते असे म्हणतात की इंग्रजी बरं चालतं तुम्हाला. अहो, ती वर्ल्ड लँग्वेज आहे. जगाच्या पाठीवर कुठे गेलं तर इंग्रजी शिवाय कुठलाही पर्याय नाहीये, ती बोलावीच लागते. पण इंग्रजी शिकू नका असं कधीच म्हटलेलं नाही, हिंदी शिकू नका असं कोणीच म्हटलेलं नाही. पण मराठीचा दुस्वास सुरू झालेला आहे. हा दुस्वास थांबला पाहिजे. या राज्यामध्ये मराठी पायदळी तुडवली जाते या मताचा मी आहे. हे राजकीय पक्ष वगैरे सोडून आम्ही मराठीचे प्रेमी आहोत, काय आहोत. प्रत्येकाची मुलं मराठीत बोलतात की इंग्रजी बोलतात, कोणत्या शाळेत जातात. का बरं जिल्हा परिषदेच्या शाळांची फार वाताहत झाली. तिथं तर मराठीचा एकदम छान बोललं जायचं, मराठी छान शिकवलं जायचं. वर्गातील शिक्षक शिक्षिका मुलांना मराठी गाणे, मराठी कविता वेगळ्या वेगळ्या पद्धतीने समजून सांगायचे. आता तो प्रकार राहिलेला नाहीये. त्या शाळा बंद पडत चाललेल्या आहे आणि जास्त फी देऊन, जास्त पैसा देऊन शिक्षण महागडं करून मराठीपासून लोकांना दूर नेलं जात आहे. अशा परिस्थितीमध्ये ती हिंदी भाषा सक्तीची करून म्हणजेच तुम्हाला मराठीपासून दूरच न्यायचं आहे, हा सरळ सरळ अर्थ आहे त्याचा. आणि यापासून कसं सावरायचं हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला. कारण राज्यकर्त्यांना काही पडलेलं नाही की आपली मराठीची वाताहत होत आहे या सगळ्या निर्णयामुळे. कारण वरून एकदा आदेश आला ते हतबल होता. कारण जर त्याला विरोध केला तर तुम्ही सत्तेत आहात, सत्तेपासून दूर जावं लागेल. मग सत्तेचा मलिदा, सत्तेचा मेवा जर आपल्याला दूर जात असेल तर मग आपण हिंदीला विरोध करायला नको. हिंदीला विरोध कोणाचाच नाहीये. हिंदीला विरोध, हिंदी शिकले लोक ग्रॅज्युएट झाल्यानंतर फ्रेंच लँग्वेज शिकतात, जर्मन लँग्वेज शिकतात, शिकलंच पाहिजे ना, इतर भाषा शिकल्या पाहिजे. परंतु मराठीचा दुस्वास सुरू झाला आहे असं माझं ठाम मत आहे. अगदी अगदी सर, तुम्ही अतिशय सुंदर सांगितलं. आपल्यासोबत या चित्रा देशमुख मॅडम आहेत.
मॅडम, तुम्ही खरं तर मुलांना शिकवताय, लहान मुलांमध्ये वावरताय. आज ज्या पद्धतीने हिंदी भाषा ही पहिलीपासून सक्ती करण्याचा जो प्रकार चाललाय, भाषेवरती राजकारण केलं जात आहे, काय वाटतं मुलांना याचा चांगला परिणाम होईल का वाईट होईल? काय वाटतं, त्यांना जड पडेल का हे शिक्षण घेत असताना? नक्कीच आता सर जे बोलले ते खूप छान बोलले सर. आणि शिक्षिका आणि लेखिका म्हणून मी नक्कीच सरांच्या सर्व जे सरांनी आज मतं मांडली त्याच्याशी मी पूर्णतः सहमत आहे. फक्त शिक्षिका म्हणून जर थोडंसं विचार करायचं झालं, आम्हालाही राजकारण्यांशी काही देणं घेणं नाहीये किंवा राजकीय पक्षाशी कोणत्याही देणं घेणं नाहीये. हा, पण मराठी सरांनी जो मुद्दा मांडला की मराठी भाषा लुप्त होत चाललेली आहे आणि मराठीला एक शील निर्माण, जसं आता हिंदीला शील निर्माण करून द्यायचं चालू आहे, तसं मराठीवाल्यांनी सुद्धा किंवा मराठी महाराष्ट्रामध्ये बोलणाऱ्यांनी सुद्धा एक कडक भूमिका घेणं फार गरजेचं आहे. आणि मराठी जपली पाहिजे, मराठी वावरली पाहिजे. जसं संत तुकारामांनी म्हणलं होतं की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमचे जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. शब्दच आपण वाटत आलेलो आहोत. आणि तुम्ही 13व्या शतकापासून जर महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर वारकरी संप्रदायाने जे त्यांच्या वाऱ्यांमध्ये किंवा पंढरपूरच्या दरवर्षीच्या वारीमध्ये जे अभंग जिवंत ठेवलेले आहेत, तसंच अपेक्षा आहे आता सध्या महाराष्ट्रातल्या समाजाकडून किंवा कोणत्याही राज्यातली जशी संस्कृती ते त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये जपतात. जसं सर म्हणाले बाहेरच्या राज्यात गेलो की ते आपली भाषा बोलूनच देत नाहीत किंवा ते आपली भाषा बोलली तर ते आपल्याला वेड्यात सुद्धा काढू शकतात. तसं महाराष्ट्रामध्ये प्रथम भाषा ही मराठी असणं गरजेचंच आहे. फक्त आता शिक्षिका म्हणून जेव्हा आपण मुलांना समजवायला जातो किंवा मुलांना आपण सांगतो की अरे तुम्हाला भारतामध्ये कुठेही जाऊन काम करावं लागेल, कुठेही जाऊन तुम्हाला डॉक्युमेंटेशन मध्ये अडचण येणार नाही. आता उदाहरणार्थ मी पासपोर्ट कार्यालयामध्ये मागच्या महिन्यात गेले असताना मला तिथे मराठी बोलता आलं नाही, कारण की ते समोरचे जे व्यक्ती होते पासपोर्ट अधिकारी ते हिंदी भाषिक होते आणि ते मला हिंदीमध्ये प्रश्न विचारत होते. तर ते मला म्हणाले की आपण मराठीत उत्तर देऊ शकता, पण तरी सुद्धा काही अडचणी येतातच. त्यामुळं जर आपण असा विचार करू की मुलांना बाहेरच्या राज्यामध्ये जर सर्व्हाइव्ह करायचं असेल किंवा बाहेरच्या राज्यामध्ये त्यांना जर कागदपत्रांसाठी बहुभाषीय राष्ट्र असल्यामुळे, कारण वेगवेगळ्या भाषा असल्यामुळे कुठंतरी एक कॉमन दुवा पाहिजेत. मग कॉमन दुवा तर इंग्लिश नाही होऊ शकत, कारण इंग्लिश ही ब्रिटिशांची भाषा त्यांनी आपल्यावरती थोपवली, आज ती जगावर थोपवली त्यांनी. हा ठीक आहे, आपल्याला बाहेरच्या देशांमध्ये जाणं तर इंग्लिश हे कर्मप्राप्त आहे किंवा आपल्याला कॉम्प्युटरच्या जगामध्ये राहणे तर इंग्लिश आलंच पाहिजे. तसं भारतामध्ये राहायचंय तर आपल्याला एक कुठली तरी कॉमन भाषा पाहिजे. महाराष्ट्रातला व्यक्ती असला तर नाही म्हणणार की मी वेगळ्या कुठल्या तरी भाषेमध्ये पण महाराष्ट्रामध्ये बोलू शकतो. आता तसं व्हायला लागले हळूहळू. किंवा आपण जर समजा एखाद्या साऊथकडे गेलो आणि साऊथच्या भाषेमध्ये आपल्याला बोलता नाही आलं, तर समजा कन्नड तमिळमध्ये नाही बोलता आलं तर आपण त्यांना आग्रह नाही करू शकत की तुम्ही मराठी समजणाराच माणूस आणा. तसं मला असं वाटतंय की याच्या मागे कोणताही प्रांतिक वाद, भाषिक वाद, धार्मिक वाद हा ठेवण्याचं कारण नाही. पण पहिली जी भाषा आहे ना, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या पद्धतीने ही भाषा विद्यार्थ्यांवरती लादल्यानंतर त्यांना ही भाषा झेपेल का? बरंच तसं बघायला गेलं तर मेट्रो सिटीमध्ये कॉमन हिंदी भाषा ही बोलली जातं, त्यामुळे विद्यार्थ्यांना तेवढं हे होणार नाही. पण विद्यार्थ्यांना काय परिणाम होईल? बरोबर आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सांगू, मी काही विद्यार्थ्यांशी बोलले, जसं म्हणजे मला कळालं की आता थोडंसं आपल्याला मत मांडायचं आहे, त्याच्यावर मी एक 10 मिनिटांमध्ये मुलांशी बोलले. तर मुलांचं म्हणणं काय की त्यांना बोलण्यामध्ये काही अडचण येत नाहीये. हिंदी आता कुठल्याही सोसायटीमध्ये जावा तर त्यांना हिंदी मुलांना येतच असतं, कारण कार्टून बघत असतात किंवा टीव्ही बघत असतात. पण जेव्हा त्याचं व्याकरण आपण सोडवायला जातो तेव्हा हिंदीचं व्याकरण हे समजायला अतिशय कठीण आहे. हिंदीच्या व्याकरणामध्ये काही अडचणी आहेत आणि तशा पद्धतीनं मग शासनाने जर हा निर्णय दिला असेल की हिंदी ही सक्तीची भाषा करावी, तर त्या संबंधित त्यांनी व्याकरणाची पुस्तकं असतील किंवा त्याच्यासाठी त्यांनी गाईडलाईन्स दिल्या पाहिजेत, त्याच्यासाठी त्यांनी वेबसाईट्स काढले पाहिजेत आणि त्याच्यासाठी त्यांनी तज्ज्ञ सुद्धा त्यांनी अपॉइंट केले पाहिजेत की ते पूर्ण देशभर फिरून हिंदीची एक प्रशिक्षण कार्यशाळा घेऊ शकतात. मग ती शिक्षकांसाठी असेल, काम करणाऱ्या लोकांसाठी असेल, कुणासाठी असेल. असं म्हणजे हे मुलांकडून किंवा आमच्या
शिक्षण संस्थांकडून आलेली एक भूमिका आहे की तुम्ही जर हिंदीची सक्ती करत असाल तर मग हिंदीची प्राप्त तुम्हाला जी मटेरियल आहे किंवा जे काही पुस्तकं लागतील ती तुम्ही दिली पाहिजेत. त्याच्या संदर्भात गाईडलाईन्स पण सेट केल्या पाहिजेत, त्याच्या संदर्भात प्रमाणपत्र पण आली पाहिजेत आणि मग त्याचे फायदे सुद्धा मुलांना पटवून दिले पाहिजेत. आणि मग मात्र मग तुम्ही जे भारतामध्ये किंवा पूर्ण देशामध्ये जे राबवाल ते मात्र मग तुम्ही हिंदीमध्येच राबवणार का? मग काही राज्यांमध्ये त्यांच्या भाषांमध्ये परीक्षा घेतल्या जातात, तिथं आपली मुलं परीक्षा देऊ शकत नाहीत. तिथं सरळ सरळ काही राज्यातल्या मुलांना म्हटलं जातं नाही आप ये परीक्षा नाही दे सकते, ये भाषा में परीक्षा आहे. मग रेल्वेच्या जर एक्झाम्स असतील तुम्ही एकतर एक भाषा ठरवावी आणि त्या भाषेवरतीच त्यांनी केंद्रित राहावं असं थोडंसं शिक्षण संस्था. अगदी तुम्ही अतिशय सुंदर सांगितलं की ही भाषा शिकवत असताना काही व्याकरणाच्या हे अडचणी येऊ शकतात. महाजन सर, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोय की खरं तर महाजन सरांचा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला हा विचारतोय की ज्या पद्धतीने हिंदी भाषा ही सक्तीची करण्याचं महाराष्ट्रामध्ये चाललं आहे तर हिंदी भाषा तशी बघायला गेली राष्ट्रीय भाषा आहे, मग इतर राज्यामध्ये त्याची सक्ती का नाही पहिलीपासून? असं काय वाटतं तुम्हाला की महाराष्ट्रामध्येच हिंदी भाषेची सक्ती का? हा, त्याचं कारण कसं आहे की महाराष्ट्रामध्ये महाजन सरांना हा प्रश्न विचारला. महाजन सर, हिंदी भाषा ही इतर राज्यामध्ये ज्या पद्धतीने सक्तीची केली नाही पण महाराष्ट्रातच हिंदी भाषा सक्तीची का? काय वाटतं? याला कारण एक सोपं कारण आहे. महाराष्ट्रात झालेलं राजकीय स्थित्यंतर हे अशा पद्धतीने झालेलं आहे की कुणालाही सत्तेपासून दूर जायचं नाही. दिल्लीहून आलेला आदेश सहकारी पक्षांच्या माध्यमातून बरोबर घेऊन आपल्याला तो महाराष्ट्राच्या याच्यावर मराठीवर नरडीवर पाय देऊन कसा रोवता येईल यासाठी याची सुरुवात मुंबईपासून झालेली. म्हणजे मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये आज मराठी बोललंच जात नाही. मुठभर लोक जे आहे ते गिरगाव पासून सगळे बाहेर येऊन पार कल्याणच्या पुढे निघाले. तिकडं तुमच्या पुण्याला जायच्या रस्त्याला तिकडचे जी गावं आहे तिकडे बाहेर पडलेली, सगळ्या प्रॉपर्ट्या वगैरे मोठमोठ्या जागा वगैरे सगळ्या मोठ्या वेगवेगळ्या भाषेच्या लोकांच्या ताब्यात गेलेल्या आणि ते त्यांची लँग्वेज वापरतात. मराठीचं पूर्णपणे कमी झालंय. रेल्वे स्टेशनवर तिकीट काढायला गेलं तर तिकीट मास्टर किंवा तिकीट देणारा सुद्धा हिंदीतच बोलतो. हिंदीला विरोध नाही, पण मराठीचं काय झालेलं आहे म्हणजे अमृताशी पैजा जिंकणारी आमची मराठी भाषा असं ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे, तुकोबांनी तेच सांगितलेलं आहे. आणि ह्या मराठीचे वाबाडे महाराष्ट्रामध्ये निघतात. आता मध्यंतरी मी एका माणसाला सांगितलं की बाबा मला विमा काढायचा होता, हेल्थ इन्शुरन्स. मला फोन आला आणि फोनवर ते माझी इंटरव्ह्यू घेत होते की तुमचं वजन किती, वय किती, काय नाही. खूप वेळ इंटरव्ह्यू चालली. प्रश्न विचारणारे हिंदीतून विचारायचा, मी हिंदीतून उत्तर देत होतो. मी प्रश्नकर्त्याला विचारलं तुमचं नाव काय, त्याने आडनाव पाटील सांगितलं. मुलगी होती तिने पाटील म्हटलं मी महाजन आहे. महाजन हे आडनाव मला वाटतं भारतामध्ये फक्त महाराष्ट्रातच असेल असं मी त्यांना सांगितलं. मग मी मराठी असताना तू हिंदी का बोलते? ते म्हणे सर आम्ही सवयीप्रमाणे बोलतो. तुम्ही उत्तर देत गेले. म्हटलं एक काम कर, मला पॉलिसी नकोय. कंपनीच्या अधिकारी घरी झाली, माफी मागितली आणि पॉलिसी घेतली माझी. म्हटलं मराठीत बोला ना तुम्ही. हे जोपर्यंत प्रत्येक माणूस करणार नाही. परंतु काय होतं, दोन रिक्षावाल्याशी जरी मुंबईमध्ये टॅक्सीवाल्याशी बोलतात हिंदीतच बोलतो तो, तुम्ही हिंदीतच उत्तर देणार. ही वस्तुस्थिती आहे का मराठीत बोलत त्याला कळत नाही, कारण तो त्याची लँग्वेज UP बिहार मधून घेऊन आलेला आहे. त्याला त्याच लँग्वेजमध्ये तो त्याची जागा सोडत नाही. मग आपण का आपली जागा सोडायची? इंग्रजीच्या बाबतीत आता देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की इंग्रजी कशी चालते तुम्हाला आणि हिंदी का चालत नाही. या जगाच्या पाठीवर इंग्रजीचं महत्व फार वेगळं आहे. ब्रिटिशांनी आणलं वगैरे आहे हे सगळं मला मान्य आहे. 100% बुक्स पब्लिश इन टू द मार्केट, then 80% बुक्स रोट इन इंग्लिश. ही जगामध्ये सगळे पुस्तकं हे 80% इंग्रजीमध्ये लिहिले जातात आणि त्यामुळे ती वर्ल्ड लँग्वेज झालेली. ती जगामध्ये सगळीकडे तीच बोलली जाते. तुम्ही इंग्रजीत जा बरं, आपलं विमानतळावर जा बरं, ते इंग्रजीतच बोलतात, तुम्ही इंग्रजीतच उत्तर देता. तुम्ही मराठीत बोलायचा प्रयत्न केला ते तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही. आणि राज्यकर्त्यांची अवस्था अशी झालेली की हिंदीवाल्यांना दुखवायचं नाही, मराठीवाल्यांचं फक्त नाव घ्यायचं, आमची मराठी भाषा, आमची मराठी, जे करायचं तेच केलं जातं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठीची गळचेपी होत आहे असं माझं ठाम मत आहे. मी मराठीवर तुम्हाला अगदी या विषयाच्या अनुसरून एक तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न विचारतोय की गेले काही अनेक वर्षापासून जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हापासून आजपर्यंत ठाकरे बंधू एकत्रित येतील असं महाराष्ट्र पूर्ण वाट पाहत होते, पण मराठी मुद्द्यावरून आता ते एकत्रित येण्याचे संकेत त्या दोघांनी दिले आहेत. काय वाटतं की म्हणजे ह्या मराठी भाषेचा विषय राजकारणासाठी वापरला जातोय का? कारण जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा भाषेवरती म्हणजे मुंबईमध्ये भाषा
की अतिशय मोठा विषय पकडला जातो. मराठी माणसाचे मत मिळवण्यासाठी भाषेवरती जास्त कल असतो आणि आजही मराठी विषयाला धरूनच ठाकरे बंधू एकत्र येतात. काय वाटतं? नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे निमित्त सापडलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला, की आता ही आपल्याला संधी आहे. तर त्याच्या मागचं राजकारण असं आहे की आपल्याला पॉलिटिकली बॅक फुटला असल्यानंतर फ्रंटपूर्व येण्यासाठी हा विषय चांगला मिळाला. त्यामुळे यांनी टाळी दिली, त्यांनी टाळी वाजवली. आता दोघांना एकत्र घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मराठी माणसं मात्र खुश झालेली आहे. एवढंच हे दोघं एकत्र आल्यानंतर काय होईल, जरा मराठी जी संदर्भामध्ये जी मुंबईला किंवा महाराष्ट्रामध्ये जी गळचेपी आहे, ही गळचेपी जरा काही अंशी कमी होईल. यांना राजकीय फायदा मिळेल दोघांना, परंतु हे दोघं एकत्र येणार नाही म्हणून अनेक मोठ्या प्रमाणावर काही मराठी लोकांनाच मॅनेज करून याच्यामध्ये खोडा घालायचा प्रयत्न केला जाणार. ही वस्तुस्थिती. राजकारणाशी आपल्याला काही घेणं नाही. दोघं भाऊ एकत्र आले काय आणि एकमेकांच्या विरोधात लढले काय, कारण ते राजकारण आहे. पण बंधू म्हणून ते एकत्र स्वागतच आहे. पण एक मात्र मी निश्चितपणे सांगतो की हे दोघं भाऊ एकत्र आल्यानंतर मराठीच्या दृष्टिकोनातून किंवा मराठी भाषेच्या दृष्टिकोनातून एक सकारात्मक पाऊल पुढे पडणार आहे. आणि हे सकारात्मक पाऊल पुढे पडल्यानंतर त्याचा महाराष्ट्राला निश्चितच फायदा होणार आहे. आज महाराष्ट्र निर्माण सेनेने मराठी पाठ्यांचा आग्रह झाला. तुम्ही मुंबईमध्ये जा, पहिले इंग्रजीमध्ये लिहिलेलं असतं, खाली मराठीमध्ये किंवा मराठीमध्ये लिहिलेलं असतं. त्यांना ते इंग्रजीचं भाषांतर सुद्धा करता येत नाही मराठीत. ते विनोदी, सगळीकडे विनोदी बोर्ड लागलेले आहेत. त्याच्याबद्दल कोणी त्यांना समजूनच सांगत नाही. मी एका ठिकाणी एका हॉटेलमध्ये गेलो होतो, ते तुमचं असं असं चुकलेलं आहे, तो डॉट वर न दिल्यामुळे त्याचा अश्लील अर्थ बाहेर आलेला आहे. कोणी काही ते लावायचं म्हणून लावलंय म्हणे, आम्हाला काही त्यातलं कळत नाही. ते राजस्थानी कंपनी त्यांनी लावून दिलं, त्याची त्यांनी एक डॉट टाकला, त्यामुळे त्या पूर्णपणे बोर्डचा अर्थ बदलला गेलेला आहे. तो इतका घाणेरडा आहे, लोक पाहताना हसताना पुढे जातात. सांगायची हिंमत कुणी केली नाही. शेवटी मी त्या हॉटेलवाल्याला गेलो, सांगितलं की बाबा तू याच. दुसरा परत एक प्रश्न सांगतो. मी याला शिलाँगला गाडीमध्ये प्रवास करीत होतो. भाड्याने गाडी घेतली. 3 दिवसापूर्वीचा किस्सा आहे. माझ्या गाडीमध्ये माझे सहकारी होते, महिला होत्या, पुरुष होते, सगळेजण होते. तर त्या महिलांनी आक्षेप घेतला की तो ड्रायव्हर गुटखा खातो आणि गाडीची काच खाली घेतो, इसी गाडी तो थुकतो. तो थुकला का तर गाडीमध्ये वास येतो. त्याला हिंदी येत होती, बाकी भाषा येत नव्हती. मी त्याला हिंदीमध्ये समजून, कारण मराठी बोलून काही उपयोग नाही. त्याला म्हटलं अरे तू थुकू नको, घाणेरडा प्रकारे हा किळस येते वगैरे, त्याला समजायचं. तर मला त्याला सांगायचं होतं की गिळून घे, पण मला गिळून घे ना, मला हिंदी शब्द आठवेना मला. मी म्हटलो गिल केलेलो, हुकूमत गिल केलेलो. आता गिल केलं, सगळ्या महिला मंडळ त्या बाजारात गिलके विकायला बसले का, गिल केलेलो गिल केलेलो. मग मी म्हटलं मी चुकलेलो आहे, पण गिळून घ्यायला तुम्ही अर्थ सांगा काय. सगळ्यांनी एकाला अर्थ सांगता येईल ना. म्हणजे आम्ही तरी हिंदीमध्ये पुढे समृद्ध आहे, पण मराठीमध्ये मी त्याच्याशी फ्लुएंट बोलू शकलो असतो तर त्याला मराठी. ह्यांच्या राज्यामध्ये मराठीचे प्रचंड हाल आहे. जवळजवळ 100% नाही ते बाहेरच्या, पण मराठी बाहेरच्या राज्यातले लोक आपल्या राज्यात आलेले आहे आणि आपल्या राज्यावर कब्जा केलेला आहे आणि त्यांनी त्यांची भाषा आपल्यावर लादलेली. तर हा प्रकार मोठ्या प्रमाणावर. अगदी. आता मॅडम, मी चित्रा मॅडम तुमच्याकडे येतो आज. विशेष म्हणजे मराठी आणि हिंदी ह्या भाषेच्या बद्दलचं हे जे चालू आहे, म्हणजे सत्ता एका साईडला आहे आणि विशेष म्हणजे लढा दुसऱ्या साईडला आहे. पण याच्यामध्ये गळचेपी विद्यार्थ्यांची होणार यात काही शंका नाहीये. मला एक शिक्षिका, एक लेखिका म्हणून तुम्ही सांगा की महाराष्ट्रामध्ये आज शिक्षणाची जी परिस्थिती आहे, शिक्षण महागडं होत चाललेलं आहे. शिक्षणावरती कुठेतरी त्याचा खर्च जो आहे किंवा पालकांना झेपणारा नाहीये. अशामध्ये वरचेवर काही ना काही वाढते. कधी सीबीएसई पॅटर्न लावला जातो, कधी भाषामध्ये हे केलं जातं. म्हणजे मुलांच्या पाठीवरचं ओझं वाढत आहे. एक शिक्षिका म्हणून तुम्ही काय सांगा? नक्कीच खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला मला. जेव्हा आम्ही दररोजच्या जीवनामध्ये वावरतो तेव्हा मला लक्षात येतं की इथं एवढा शिक्षणाचा बाजार झालेला आहे की काही शाळा सीबीएसई आहेत. सीबीएसई शाळांमध्ये पण काही शाळांचे बुक्स वेगळे आहेत. प्रत्येक शाळेनं वेगळी पुस्तकं अवलंबली आहेत. त्यामुळे शाळेनं काय करायचं, कारण त्या शाळांनी त्याच शाळेच्या दुकानदारांकडून पुस्तकं त्या मुलांना द्यायची असतात. त्या पालकांनी त्याच शाळेमधून पुस्तकं घ्यायची असतात. आता माझ्याकडे समोर शेजारीच माझी, मी दाखवू पण शकते तुम्हाला जर तुमची परवानगी असेल तर. माझ्या समोर तुम्ही बघू शकता की मुलं बसलेली आहेत आणि क्लास चालू आहे आमचा. आणि त्या क्लासमध्ये वेगवेगळ्या शाळांची मुलं वेगवेगळी पुस्तकं घेऊन बसलेत, पण ते 6वी मध्येच आहेत. 6th स्टँडर्ड मध्ये आहेत ते. पण 6th स्टँडर्डचे माझ्याकडे 5 मुलं आहेत, तर 5 वेगवेगळी पुस्तकं आम्ही घेऊन बसलोय. का? 5 मुलं वेगवेगळ्या शाळांमधून आहेत. तुमचा आवाज
काही जी मुलं आहेत ती वेगळ्या आहेत. काही मुलं जी आहेत, आता येतोय क्लिअर सॉरी. त्यामुळं वेगळ्या शाळांची वेगवेगळी पुस्तकं त्याची उपलब्ध नसतात आणि मग त्यामुळं काय होतं अगदी 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 तुमच्या आवाजाचं थोडं टेक्निकल तांत्रिक कारणामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. माझं सर मी पुन्हा तुमच्याकडे येतोय. माझं सर एक विशेष बघायला गेला आजचा महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने हिंदी ही भाषा सक्तीची केली जाते आहे यावरती काय आता सध्या याच्यामध्ये आपण पाहतोय की राजकारण तर होतच आहे, पण शेवटी निष्कर्ष काय निघेल? कारण दोन्ही साईडनं खेचलं जातं. एकीकडे हिंदी कंपल्सरी असायला पाहिजे म्हणून भाजपा बोर्ड लावतो, तर दुसरीकडे नसायला पाहिजे या संदर्भात एकत्र येऊन चर्चा करायला पाहिजे असं मनसेचं देखील आव्हान आहे. काय सांगाल की यातून निष्कर्ष काय निघेल? निष्कर्ष नाही, मी मगच सांगितलं आपल्या संभाषणामध्ये सुरुवातीच्या भागात की याच्या मागे राजकारण आहे. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही मराठी सक्तीची करा आणि हिंदी पण द्या त्यांना, हिंदी सक्तीची नका करू. हिंदी काही देशात सगळं बोललं जातं असं काही नाही. तामिळनाडूमध्ये जा बरं तुम्ही, बोला बरं हिंदी. कर्नाटकमध्ये जा, बोला बरं हिंदी. काय कोण बोलतं काही नाही, ती बोला तुम्ही. ज्याला समजत नाही दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर मराठी समजणार नाही, तुम्हाला बाकीची येणार नाही, हिंदी बोला, इंग्रजीमध्ये बोला. परंतु मराठी सक्तीची करून हिंदी ऐच्छिक पाहिजे. ते इकडं उलट होतंय. तुमच्या यांची हिंमत इतर राज्यात का होत नाही सांगा बरं? इतर राज्यामध्ये हिंदी सक्तीची का नाही? आमच्याकडेच का राहते? याला कारण आमच्याकडचा मराठी माणूस कोमजला गेलेला आहे, बॅकफुटवर आहे, मागे मागे गेलेला आहे आणि त्याचा फायदा राज्यकर्ते घेत आहे. राज्यकर्ते घेत आज मुंबई महापालिकेची निवडणूक आहे, मोठ्या प्रमाणावर मराठी माणसं बाहेरच्या बाजूला गेलेले आहेत. इतर राज्यातून आलेले जे स्थायिक झालेले त्यांच्या माध्यमातून महापालिका ताब्यात घ्यायची. हिंदी केल्यानंतर मग मराठीची गळचेपी होणार आहे. बरं झालं इथल्या आपल्या दृष्टिकोनातून चांगला निर्णय घेतला, अशी भूमिका त्यांच्यामध्ये